कार्तिक मास महात्म्य कथा अध्याय 11 श्री गणेशाय नमः। एकदा नारदजी श्री व्यासजींना विचारू लागले की हे व्यासजी, सर्व आश्रमांमध्ये गृहस्थ आश्रम श्रेष्ठ का मानले जाते? तेव्हा व्यासजी म्हणाले, जसे सर्व नद्या समुद्रात आश्रय घेतात आणि सर्व जीव मातेचा आश्रय घेऊनच जगतात, हे 6 प्रकार भिकारी, ब्रह्मचारी, संन्यासी, विद्यार्थी, गुरुपूजक, उपजीविका नसलेले प्रवासी या सर्व गृहस्थांना आश्रय मिळतो। तेव्हा व्यासजी म्हणाले, हे नारदा, आता एक प्राचीन इतिहास ऐका, ज्यात खूप योग्यता आहे। उत्तानपाद हा उत्तम राजाचा मुलगा होता, जो अतिशय बलवान आणि मद्यपान करणारा होता। त्याने बहुला नावाच्या स्त्रीशी लग्न केले आणि राजा आणि राणी दोघेही मोठ्या प्रेमाने राहू लागले। एके वेळी एका वेश्याचे नृत्य पाहताना राजाने मद्यपान केले आणि राणीलाही प्यायला सांगितले, पण राणीने त्याचे ऐकले नाही। त्यावर राजा रागावला आणि त्याने आपल्या अनुयायांना राणीला एका निर्जन जंगलात सोडण्याचा आदेश दिला। त्यानंतर राजाला राणीच्या वियोगाने फार वाईट वाटले, पण त्याने पुन्हा लग्न केले नाही आणि मुलाप्रमाणे प्रजेचा सांभाळ करू लागला। एके दिवशी एक ब्राह्मण राजाकडे आला आणि म्हणाला, राजा, माझ्या पत्नीचे कोणीतरी अपहरण केले आहे। तिच्या वियोगाने मी खूप दुःखी आहे, म्हणून तिला शोधून आणा। राजा म्हणू लागला की हे महाराज, तुमची स्त्री कोण आहे? तिला कोठे नेऊन ठेवले आहे मला माहीत नाही। तुमची स्त्री कशी आहे? ती कशी स्वरूप आहे? तेव्हा ब्राह्मणाने सांगितले की ती रागीट, काळ्या रंगाची आणि कर्कश असली, कठोर शब्द बोलत असली तरी मी तिचा निषेध करत नाही, कारण ती माझी पत्नी आहे। तेव्हा राजा म्हणू लागला की जेव्हा तुझी स्त्री इतकी रागीट आणि क्रूर स्वभावाची आहे, तेव्हा तू तिचे काय करणार? मी तुला दुसरी स्त्री खूप सुंदर आणि कल्याण करणारी देऊ शकतो। ब्राह्मण म्हणू लागला की हे राजन, माझी पत्नी ही माझ्या धर्म आणि कर्माची अर्धांगिनी आहे। तिचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे। जो आपल्या पत्नीचे रक्षण करत नाही, त्याचे कल्याण होत नाही। ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून राजाने शस्त्र घेऊन रथावर स्वार होऊन पुन्हा त्या स्त्रीचा शोध सुरू केला। काही अंतर गेल्यावर त्यांना एक आश्रम दिसला, जिथे कृश ऋषींच्या आसनावर एक महान ऋषी विराजमान होते। राजाला पाहूनही त्या ऋषींनी राजाला आदर दाखवला नाही आणि म्हणाला, तू राजा उत्तानपादाचा पुत्र आहेस, हे मला माहीत आहे, पण तू इथे का आला आहेस? राजा म्हणाला, हे मुने, ब्राह्मणांच्या घरातून बायको कोणीतरी नेली आहे, तिच्या शोधात मी इकडे आलो आहे। पण तू काही दिले नाहीस की कुठलाही पाहुणचार केला नाहीस, याचे कारण काय? ऋषी खाली उतरले आणि म्हणाले, राजन, तू स्तुतीस पात्र असलास तरी तू यावेळेस योग्य नाहीस, कारण तू तुझ्या निष्पाप स्त्रीला जंगलात सोडून दिले। पतीची मनापासून सेवा करणे आणि त्याची आज्ञा पाळणे हा जिथे स्त्रीचा धर्म आहे, तिथे स्त्रीला योग्य सन्मान देणे हा पुरुषाचाही धर्म आहे। ज्या घरात स्त्रियांचा आदर केला जातो, तिथे देवांचा वास असतो। जिथे स्त्रियांचा अनादर होतो, तिथे कधीही शांती आणि आनंद मिळत नाही। इतकं ऐकून लाज वाटून तो ऋषींना विचारू लागला, तुम्ही अनेकांचा भविष्याचा आणि वर्तमानाचा तिन्ही काळ जाणणारे आहात, म्हणून ब्राह्मणाची स्त्री कोणी व कोठे नेली ते सांगा। ऋषी म्हणू लागले की हे राजन, आधी तिचा मुलगा बालक नावाच्या राक्षसाने त्या ब्राह्मणाच्या स्त्रीला उत्पलवर्तक जंगलात नेले आहे। तू जंगलात जा आणि तिला शोधून ब्राह्मणाला सामील हो। राजाने ऋषीला नमन केले आणि वाटेत उत्पलवर्त वनात पोहोचले। तेथे जाऊन पाहिले की ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे तिचा रंग पाहून राजाने तिला ओळखले आणि म्हटले की हे कल्याणी, तू कोण? ती म्हणाली, मी विलास मुलाची बायको। मी माझ्या घरात एकटीच झोपले होते, तेव्हा वाल्क नावाच्या राक्षसाने माझे अपहरण करून मला इथे आणले आहे। इथे आल्यानंतर ना त्याला कशाचीच पर्वा झाली, ना त्याने काही पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरीही मी इथे खूप दुःखी आहे। राजा म्हणाला, ब्राह्मणीन, हा राक्षस कुठे गेला? तुझ्या पतीने मला तुला शोधायला पाठवले आहे। या जंगलात राक्षस ठराविक ठिकाणी कुठे गेला ते त्या ब्राह्मणीने राजाला सांगितले। तेव्हा राजा ब्राह्मणीने सांगितलेल्या ठिकाणी गेला आणि राजाला पाहून
राक्षस त्याच्या पाया पडला आणि म्हणाला की हे राजन, मला काय आज्ञा आहे? राजा म्हणाला, हे निशाचर, या ब्राह्मणीला का आणले आहेस? राक्षस म्हणू लागला की हे राजन, या ब्राह्मणीच्या पतीला राक्षसांना मारण्याचा मंत्र माहीत आहे, म्हणून जेव्हा आपण यंत्राचे अन्न घेण्यासाठी जातो तेव्हा ते आपल्याला तेथून दूर नेतो, कारण तो सर्व यज्ञांचा गुरु बनतो. म्हणूनच त्या ब्राह्मणाला दुःख करण्यासाठी मी त्याची पत्नी घेऊन आलो आहे, कारण स्त्रीशिवाय पुरुषाला कारवाईचा अधिकार नाही. हे ऐकून राजाला वाटले की हा राक्षसही आपला निषेध करतो. ऋषींनीही आपल्याला पूजेला योग्य मानले नाही. राजाच्या मनात असा विचार आला की राक्षस म्हणू लागला की हे राजन, मी तुझी प्रत्येक आज्ञा मानेन. असे म्हणत राजा हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला की हे निशाचरा, तुम्ही या ब्राह्मणीला तिच्या घरी सोडा आणि आमची आठवण आल्यावर आमच्याकडे या. राजाची आज्ञा मिळताच राक्षस ब्राह्मणीला त्याच्या घरी सोडायला गेला. तेव्हा राजा विचार करू लागला की मी माझ्या निष्पाप स्त्रीला घरातून हाकलून दिले आहे. आता मी कोणते पुण्य कर्म करावे जेणेकरून हे पाप दूर होईल? तेव्हा राजा पुन्हा त्याच ऋषींकडे गेला आणि त्यांना त्याचे कर्तव्य विचारले. ऋषी म्हणाले की हे राजा, शतपथ नावाच्या नागाने जेव्हा तुझ्या स्त्रीला जंगलात फिरताना पाहिले तेव्हा तो तिला पाताळात घेऊन गेला. नंदा नावाची एक मुलगी आहे, तिला त्याने आपल्या घरात लपवून ठेवले आहे. हे ऐकून राजा तिथून आपल्या घरी आला आणि ब्राह्मणाला आपल्या घरात स्त्रीसह पाहून खूप आनंदी झाला. त्यानंतर राजाला बालक नावाच्या राक्षसाची आठवण झाली. मग तो ताबडतोब राजाकडे आला आणि प्रकट झाला. राक्षसाला पाहून राजाने त्याला अधोलोकातून पत्नीला आणण्याची आज्ञा केली. त्यानंतर राक्षस अधोलोकात गेला आणि तेथून राजाच्या पत्नीला आणून राजाला दिले. त्यानंतर राजा राणी मोठ्या प्रेमाने राहू लागले. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य कथा 11 अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणम वस्तु.